पुण्यामध्ये वसंतदादा साखर कारखान्याच्या बैठकीच्या आधी अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली। अर्धा तास दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। एआय शेतीच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचं स्वतः अजित पवार म्हणाले। संजय शिरसाट यांनी मात्र वेगळाच दावा केलाय। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक सकाळी 8:30 वाजता अजित पवार या बैठकीसाठी पोहोचले। 8:45 जयंत पाटीलही आले। दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली। 9:10 वळसे पाटीलही वसंतदादा इन्स्टिट्यूट मध्ये पोहोचले। 9:45 शरद पवारांचंही आगमन झालं। त्यानंतर वळसे पाटलांनी अजित पवारांना शरद पवार आल्याचा निरोप दिला। शरद पवार अजित पवारांकडे कटाक्ष टाकत बैठकीच्या ठिकाणी निघून गेले। त्यानंतर 9:50 वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक सुरू झाली। जगामध्ये एआयला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्याबद्दल एक कमिटी होती, त्या कमिटीचे जयंत पाटील साहेब आहेत, त्या कमिटीत इतर पण आहेत। तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्या करता प्रत्येकाच्या काही सूचना असतात, त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते। कारण 10ला मीटिंग होती, मध्ये थोडे 15-20 मिनिटं होते। अजित पवार किंवा जयंत पाटील हे एका पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलेले लोक आहेत। काय करायचं काय ठरवायचं एकमेकाचे सर्व गोष्टी एकमेकाला माहीत असल्यामुळे आजची बैठक ही त्यांची महत्वपूर्ण बैठक आहे। किती जरी आपण नाकारलं तरी त्याच्यामध्ये राजकीय चर्चा या झालेल्या आहेत। जयंत पाटील पक्षामध्ये अस्वस्थ आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। कदाचित त्या संदर्भामध्ये काही बोलणं झालं असेल आणि या अधिवेशनाच्या काळामध्ये एखादी काही अशी धक्का देणारी घटना सुद्धा आपल्या समोर होती। हो, आता भेट आमची रोजच होते तिकडे विधानसभेत, पण मग काय करायचं, मारामारी करायची काय? अरे ओळखी आहेत, प्रत्येक जण प्रत्येकाला भेटतो विधानसभेमध्ये, हाय हाल हवाल विचारतो। राजकारणामध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत, एकमेकाचे कोणाचे शत्रू नाहीत। त्यांचं उत्तम चाललेलं असतं। आता शिवसेनेतून सुद्धा आमचे काही लोक जे सोडून गेले, आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही, पण ह्यांचं बरं असतं। यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, रयत शिक्षण संस्था असते, आमच्याकडे असं काही नाही। त्याच्यामुळे आमच्या काय भेटीगाठी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो। हे राजकारणामध्ये संवाद ठेवला पाहिजे वगैरे या दांभिक गोष्टींवरती आमचा विश्वास नाही। संजय राऊत यांना अजून ती राजकारणाच्या पलीकडची गोष्टी समजली नाही। आपलं स्वतःचं मत टिकवण्याचा सगळ्यात आता वेळ खर्च होतोय त्याच्याकरता। राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या नातेसंबंधामध्ये माझं दुःख नाही का? कोणतं राजकारण आहे की भेटणार तर ते वेगळ्या प्रकार आहे। अजून ती प्रकल्पाचा संजय राऊत नाहीये।